नमस्कार, मी पंजाब डक आज आहे. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 21 जून पासून ते 30 जून त्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे. बऱ्याच ठिकाणी 21 तारखेला पाऊस सुरू होणार आहे, काही ठिकाणी 22 ला होईल. असं करत करत 30 तारखेपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यासाठी हा दिलासादायक पाऊस ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 21 जून पासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. तो पाऊस सगळीकडे एका दिवसात सगळीकडे जाणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणि शेतकऱ्याला एक विनंती की जमिनीमध्ये पेरणी करत असताना जमिनीमध्ये ओल तपासून पेरणी करावी. कारण की 4 बोट 6 बोटवर जर तुम्ही पेरणी केली तर ती तुमची पेरणी खराब होऊ शकते. म्हणून पेरणी करत असताना जमिनीतील सगळ्यात महत्वाचा ओल तपासणं. आणि त्याच्यानंतर सांगू इच्छितो की पेरणीसाठी आता उशीर झाला, तर उशीर झाल्यामध्ये जर कापूस लागवड करत असत तर सगळ्यात महत्वाचं आता अंतर कमी करावं लागतं. कारण की अंतर कमी केल्याच्या नंतर मग कापसाला उतार येतो, म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे उशीर कापसाचं अंतर उशिरा जर पेरणी झाली तर अंतर जवळ करावं लागतं, आणि लवकर पेरणी असेल तर थोडं अंतर वाढवावं लागतं. म्हणून काय होतं, ॲव्हरेज मध्ये चांगले येतं. पण कोणतीही पेरणी करत असताना उशिरा झाली तर त्याचं अंतर कमीच करावं लागणार आहे. कारण की उशिरा पेरणी केल्यामुळे वाढ होत नसते, म्हणून हे लक्षात यायचं. आणि होईल तिथपर्यंत लवकर येणाऱ्या जाती करा, पांढऱ्या फुलाच्या करा, लवकर येणाऱ्या करा. कारण की लवकर येणाऱ्या मध्येच काहीतरी खरं आहे ना, उशिरा येणाऱ्याचे काही खरं नाही. म्हणून होईल तिथपर्यंत लवकर येणाऱ्या जाती करा. आणि शेतीचं नियोजन करत असताना चांगली मशागत करून आपण आपल्या पेरणीची तयारी ठेवा. पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीवर ओल तपासा, असं करीत करीत नियोजन करून तुम्ही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी ठेवा.